नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपल्याला या थेरमची प्रूफ पाहायची आहे। थेरम कसा आहे पहा। इफ द acute angles of a right angle triangle have measures 30 degree and 60 degree। पहा acute angles of a right angle triangle, एक राईट अँगल ट्रायंगल काढला आपण। समजा हा राईट अँगल ट्रायंगल आहे, यामध्ये हा अँगल 90 डिग्री आहे। तर उरलेले जे दोन अँगल आहेत त्यापैकी एक 30 डिग्रीचा असेल आणि एक 60 डिग्रीचा असेल। म्हणजे आपला ट्रायंगल कसा असणार आहे, एक अँगल 30चा, एक 60चा आणि एक 90चा। याप्रमाणे जर अँगल असतील राईट अँगल ट्रायंगलमध्ये, काटकोन त्रिकोणामध्ये या प्रकारचे जर अँगल असतील तर या 30 डिग्री अँगल समोर असणारी साइड कोणती होईल? 30 डिग्री अँगल समोर असणारी साइड म्हणजे समजा ही AB साइड। AB साइडचं मेजरमेंट किती असते? ह्या हायपोटेनसपेक्षा हाफ असते। हा हायपोटेनस आहे कारण ही साइड 90 डिग्री अँगल समोर आहे म्हणून तो हायपोटेनस आहे। म्हणजे AC काय आपला हायपोटेनस, तर हायपोटेनसच्या हाफ असते म्हणजे ACच्या हाफ असते। जर ACचं मेजरमेंट आपण 10 घेतलं तर ABचं किती येईल? 5 येईल, कारण हायपोटेनसच्या हाफ आहे ही साइड। 30 डिग्री अँगल समोरील साइड ही हायपोटेनसपेक्षा हाफ असते। हेच आपल्याला प्रूफ करायचं आहे। पहा, प्रूफ आपल्याला टेक्स्ट बुकमध्ये दिलेली आहे। गिवन डाटामध्ये काय आहे, एक राईट अँगल ट्रायंगल दिलेला आहे म्हणजे ट्रायंगल ABC घेतला आपण, त्यामध्ये B अँगल 90 डिग्रीचा घेतलेला आहे म्हणजे हा ट्रायंगल राईट अँगल ट्रायंगल झाला। आणि C आणि A हे दोन अँगल आपण 30 आणि 60चे घेतलेले आहेत। तर आपल्याला प्रूफ काय करायचं आहे, 30 डिग्री अँगल समोर असणारी साइड हायपोटेनसपेक्षा हाफ असते। मग 30 डिग्री अँगल समोर असणारी साइड कोणती? AB आहे। AB इक्वल टू हाफ AC। ACचं जे मेजरमेंट असेल त्यापेक्षा हाफ या साइडचं मेजरमेंट असते। हे आपल्याला प्रूफ करायचं आहे। पहा, ते प्रूफ करण्यासाठी येथे कन्स्ट्रक्शन केलेलं आहे। याच ट्रायंगलला काय केलेलं आहे, ही साइड आपण पुढे वाढविली, एक्सटेंड केली AB साइड। तर आपण एक D पॉईंट घेतला पुढे। D पॉईंट असा घेतला की ABचा डिस्टन्स आणि BDचं डिस्टन्स इक्वल होईल। हे दोन्ही इक्वल आहेत आता, आणि D आणि C आपण जोडून घेतलेले आहेत। त्यामुळे काय झालेलं आहे, येथे दोन ट्रायंगल तयार झालेले आहेत, बरोबर आहे। ट्रायंगल ABC आणि ट्रायंगल DBC हे दोन ट्रायंगल तयार झाले आहेत। आता हे दोन ट्रायंगल आपल्याला कॉन्ग्रंट दाखवायचे आहेत। कॉन्ग्रंट दाखवण्यासाठी AB आणि DB हे कॉन्ग्रंट आहेत सेगमेंट, बरोबर आहे, कारण आपण त्याप्रमाणे कन्स्ट्रक्शन केलेलं आहे, बरोबर आहे। येथे रिझन काय येईल? कन्स्ट्रक्शन। येथे रिझन येणार आहे कन्स्ट्रक्शन केलेलं आहे आपण, म्हणून ते इक्वल आहेत। अँगल ABC हा 90 डिग्रीचा अँगल आहे, त्यामुळे हा पण किती असेल? 90 डिग्रीचा अँगल असेल, कारण हे दोन अँगल लिनियर पेअरमधील आहेत। हा 90चा आहे त्यामुळे हा पण 90चा होईल, बरोबर आहे, कारण दोघांची मेजरमेंट 180 पाहिजे। त्यापैकी हा 90चा म्हणून हा दुसरा पण 90चा येईल। म्हणजे ABC आणि DBC, ABC हा अँगल 90चा आहे आणि DBC हा पण 90चा आहे। या दोन ट्रायंगलमध्ये ही साइड कॉन्ग्रंट आहे या साइडला, आणि हा अँगल या अँगलला कॉन्ग्रंट आहे, बरोबर आहे। म्हणजे ABC अँगल कॉन्ग्रंट आहे DBCला। रिझन काय येईल? ईच ऑफ 90 डिग्री। दोघांचे मेजरमेंट 90 डिग्री असल्यामुळे ते कॉन्ग्रंट आहेत। नंतर BC, ह्या दोन्ही ट्रायंगलमध्ये BC साइड कॉमन आहे। येथे BC या ट्रायंगलला पण BC साइड आहे, बरोबर आहे, आणि या पण ट्रायंगलला ही साइड आहे BC, त्यामुळे ही साइड कशी कॉमन आहे, दोन्ही ट्रायंगलला असल्यामुळे कॉमन साइड। रिझन काय येणार आहे इथे? कॉमन साइड। पहा, आता हे दोन ट्रायंगल कॉन्ग्रंट होतील कशामुळे? साइड, अँगल, साइड ही पण साइड दोन्ही ट्रायंगलमध्ये कॉमन असल्यामुळे। म्हणजे एक साइड दाखवली आपण, एक साइड आहे, एक अँगल आहे आणि पुन्हा एक साइड कॉन्ग्रंट आहे। म्हणजे साइड, अँगल, साइड या टेस्टनुसार ते दोन ट्रायंगल कॉन्ग्रंट आहेत बाय SAS टेस्ट। या टेस्टनुसार हे दोन ट्रायंगल कॉन्ग्रंट झालेले आहेत। तर आता हे दोन ट्रायंगल कॉन्ग्रंट आहेत, बरोबर आहे, त्यामुळे काय होईल? उरलेले घटक पण कॉन्ग्रंट असतील। मग आता हा अँगल या अँगलला कॉन्ग्रंट असेल, बरोबर आहे, 60चा आहे, त्यामुळे हा पण अँगल किती येणार आहे? 60 डिग्रीचा। हा पण अँगल 60 डिग्रीचा होईल, कारण दोन ट्रायंगल हे कॉन्ग्रंट आहेत। आता हे दोन, हा अँगल आपण 60 दाखवलेला आहे, म्हणजे आता ह्या मोठ्या ट्रायंगलचा जर विचार केला आपण तर ADC या ट्रायंगलमध्ये हा पण अँगल 60चा आहे। हा मोठा ट्रायंगल, या मोठ्या ट्रायंगलमध्ये म्हणजे ट्रायंगल कोणता?
ट्रायंगल ACD हा या मोठ्या ट्रायंगलमध्ये हा अँगल 60 आहे, हा पण 60 दाखवला आपण, तर हा अँगल पण 60 येणार आहे. म्हणजे तिन्ही अँगल या आपल्या मोठ्या ट्रायंगलचे कसे होतात, इक्वल होतात, 60 60 60. त्यामुळे हा ट्रायंगल कोणता होणार आहे, त्यामुळे हा ट्रायंगल आपला इक्विलॅटरल, कारण तीनही अँगल इक्वल आहेत, 60 60 60. त्यामुळे ट्रायंगल ADC हा मोठा ट्रायंगल आपला, हा मोठा ट्रायंगल इक्विलॅटरल होईल, म्हणजे समभुज होईल, इक्विलॅटरल ट्रायंगल होईल. बरोबर आहे. इक्विलॅटरल ट्रायंगल झाल्यामुळे काय होईल, प्रत्येक साईड इक्वल असेल, म्हणजे AC इक्वल टू AD इक्वल टू DC, AC इक्वल टू AD इक्वल टू DC, प्रत्येक साईड इक्वल असेल. बरोबर आहे. हे तिन्ही साईड आपण इक्वल दाखवले. आता तिन्ही साईड इक्वल दाखवल्यानंतर, परंतु आपण कन्स्ट्रक्शनमध्ये काय घेतलेलं आहे, ही साईड आणि ही साईड इक्वल आहे. म्हणजे काय, ABचं मेजरमेंट किती आहे, ह्या ABचं मेजरमेंट ह्या ADपेक्षा हाफ आहे. बरोबर आहे, कारण हे दोन्ही डिस्टन्स सेम आहेत. म्हणजे ABचं डिस्टन्स किती होणार आहे, ह्या टोटल ADपेक्षा हाफ होणार आहे. बरोबर आहे. म्हणजे ABचं हाफ डिस्टन्स आहे ADपेक्षा. हे आपण कन्स्ट्रक्शनमध्ये याप्रमाणे घेतलेलं आहे. तर आता परंतु AD साईड आपण इक्वल कशाला दाखवली, AD साईड आपण इक्वल दाखवलेली ACला. बरोबर आहे. म्हणजे AD आणि AC इक्वल आहेत, म्हणजे ह्या ADच्या ऐवजी आपण AC लिहू शकतो. म्हणजे AB इक्वल टू हाफ AC. पहा, AB इक्वल टू हाफ AC हेच आपण प्रूफ केलेलं आहे. अशा प्रकारे हा थेरम प्रूफ झालेला आहे. पहा, आता ही प्रोसेस केली आपण पूर्ण. ही प्रोसेस केल्यानंतर आपण प्रूफ काय केलं, AB इक्वल टू हाफ AC, म्हणजे 30 डिग्री अँगल समोरील साईड हायपोटेनसच्या हाफ असते, हे आपण येथे प्रूफ केलं. आता परंतु 60 डिग्री अँगल समोरील साईड, मग ही साईड किती असते हायपोटेनसच्या, आपण 30ची पाहिलेली आहे. तर 60 डिग्री अँगल समोरील साईड म्हणजे BC साईड किती असेल, तर त्यासाठी थेरम आहे, 60 डिग्री अँगल समोरील साईड ही हायपोटेनसच्या किती असते, √3/2 एवढ्या पट असते. हायपोटेनसला जर आपण √3/2 ने मल्टिप्लाय केलं तर जे आन्सर येईल ती त्या 60 डिग्री अँगल समोरील साईड असेल. हे आपल्याला प्रूफ करायचं आहे. पर्टिक्युलर हाच थेरम विचारला आपल्याला, तर हे प्रूफ करून नंतर हे दाखवावं लागेल. तर त्यासाठी आपण हे प्रूफ केलेलं आहे, AB इक्वल टू हाफ AC. एवढी प्रोसेस तुमच्या लक्षात आली. त्याचप्रमाणे आता येथे काय होईल, मग आता ही प्रोसेस पूर्ण लक्षात आलेली आहे. तर आता येथे AB इक्वल टू हाफ AC हे आपण प्रूफ केलं आहे. तर आता मग या ट्रायंगलमध्ये पहा, हायपोटेनसचा स्क्वेअर म्हणजे पायथागोरसचा थेरम अप्लाय करू आपण. तर काय होईल, AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर इक्वल टू AC स्क्वेअर. बरोबर आहे. पहा, येथे AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर इक्वल टू काय होणार आहे, AC स्क्वेअर, कारण पायथागोरस थेरम. तर आता पहा, ABची व्हॅल्यू काय काढली आपण, हाफ AC. मग आता AB स्क्वेअर करायचा आपल्याला, म्हणजे या साईडचा स्क्वेअर करायचा, तर या साईडचा पण स्क्वेअर होईल. बरोबर आहे. पहा, ABची व्हॅल्यू काय आली आपली, पहिल्या थेरममध्ये आपण हाफ AC दाखवली. बरोबर आहे. आता आपल्याला ABचा स्क्वेअर करायचा आहे, म्हणजे या ABचा जर स्क्वेअर केला तर या साईडचा पण स्क्वेअर होईल. बरोबर आहे. म्हणजे हाफ AC स्क्वेअर होईल. पहा, 1चा स्क्वेअर 1, 2चा स्क्वेअर 4 होईल आणि AC स्क्वेअर. म्हणजे काय होईल, AB स्क्वेअरची व्हॅल्यू काय येणार आहे, 1/4 AC स्क्वेअर. त्याप्रमाणे ह्या AB स्क्वेअरची व्हॅल्यू आपण काय पुट केली, 1/4 AC स्क्वेअर. BC स्क्वेअर ॲज इट इज इक्वल टू AC स्क्वेअर. हे AC स्क्वेअर ॲज इट इज. पहा, यावरून आपल्याला BC स्क्वेअरची व्हॅल्यू काढता येईल. मग BC स्क्वेअर या साईडला राहू दिले, मग हे AC स्क्वेअर या साईडचे आणि हे प्लसमध्ये आहेत, या साईडला आल्या मायनसमध्ये होतील. बरोबर आहे. पहा, AC स्क्वेअर, आता हे सॉल्व करायचं आपल्याला. AC स्क्वेअर मायनस 1/4 AC स्क्वेअर हे सॉल्व करायचं आपल्याला. याला आपल्याला असं लिहिता येते, AC स्क्वेअर मायनस, पहा, AC स्क्वेअर अपॉन 4, काहीच फरक केला नाही. बरोबर आहे. AC स्क्वेअर इंटू 1 केलं म्हणजे AC स्क्वेअर, आणि हे डिनोमिनेटरला 4 आहेत. पहा, इथे आपल्याला क्रॉस मल्टिप्लिकेशन घेता येईल. तर काय होणार आहे, 4AC स्क्वेअर, 4 इंटू AC स्क्वेअर म्हणजे 4AC स्क्वेअर, मायनस 1 इंटू AC स्क्वेअर म्हणजे AC स्क्वेअर, आणि इंटू 4 इंटू 1 म्हणजे 4. क्रॉस मल्टिप्लिकेशन केलेलं आहे आपण असा. 4AC स्क्वेअरमधून 1AC स्क्वेअर गेला,
तर राहतील 3ac² बरोबर आहे. 4मधून 1 गेला 3 राहिले, ac² ॲज इट इज आणि हे अपॉन 4 म्हणजे व्हॅल्यू काय मिळेल आपल्याला. ही व्हॅल्यू कशी झाली 3ac² अपॉन 4 येथे काय लिहिणार आपण 3ac² अपॉन 4. आता आपल्याला BCची व्हॅल्यू काढायची आहे कारण 60 डिग्री अँगल समोरील साईड आहे ती, स्क्वेअर नको आपल्याला. मग आपण स्क्वेअर रूट घेतलं तर काय होईल BC होईल. BC² स्क्वेअर रूट काय येईल BC येईल. परंतु या साईडचं स्क्वेअर रूट काय होणार आहे, याचं दोन्ही साईडचं आपल्याला स्क्वेअर रूट घ्यायचं आहे. BC² स्क्वेअर रूट BC आलेलं आहे. 3चं स्क्वेअर रूट √3 ac² स्क्वेअर रूट घेतल्यामुळे स्क्वेअर साईन निघून जाईल, फक्त AC राहील बरोबर आहे. आणि 4चं स्क्वेअर रूट 2 येईल. BC म्हणजे काय 60 डिग्री अँगल समोरील साईड आहे BC बरोबर आहे. ती किती आलेली आहे √3 अपॉन 2 AC म्हणजे हायपोटेनसपेक्षा √3 अपॉन 2 हे आपण प्रूफ केलेलं आहे. √3 अपॉन 2 हायपोटेनसला जर आपण मल्टिप्लाय केलं √3 अपॉन 2 जे आन्सर येईल ते काय असेल 60 डिग्री अँगल समोरील साईडचं मेजरमेंट असेल. पहा पुढचा थेरम आपला असा आहे इफ मेजर्स ऑफ अँगल्स ऑफ अ ट्रायंगल 45 45 अँड 90. पहा येथे आपल्याला आता आपण थेरम पाहिला होता त्यामध्ये राईट अँगल ट्रायंगल एक 30चा अँगल होता, एक 90चा आणि एक 60चा. याप्रमाणे आपण थेरम पाहिलेला आहे. त्यामध्ये 30 डिग्री अँगल समोरील साईड किती असते AB = हाफ AC हे आपण प्रूफ केलेलं आहे. आणि 60 डिग्री अँगल समोरील साईड म्हणजे BC हिचं मेजरमेंट किती असते √3 अपॉन 2 इंटू AC हायपोटेनस बरोबर आहे. हे आपण दोन्ही प्रूफ केलेलं आहे. आता आपल्याला थेरम पाहायचा त्यामध्ये ट्रायंगल कसा आहे पहा. येथे 30 आणि 60 नाही आहे, परंतु येथे काय आहे हा पण अँगल 45 आहे आणि हा पण अँगल 45 आहे. दोघांचं मेजरमेंट 45 इक्वल आहे आणि हा अँगल 90 डिग्री आहे. या प्रकारचा जर राईट अँगल ट्रायंगल असेल आपल्याला तर त्याची प्रॉपर्टी काय आहे. आपण हा ट्रायंगल पाहिला 30 60 आणि 90 या प्रकारचा अँगल असणारा. आता कोणता पाहायचा आपल्याला 45 45 अँड 90 या प्रकारचे जर अँगल असतील राईट अँगल ट्रायंगलमध्ये तर थेरम कसा आहे मेजर्स ऑफ अँगल्स ऑफ अ ट्रायंगल आर 45 45 90 देन द लेंथ ऑफ ईच साईड प्रत्येक साईडची लेंथ कंटेनिंग दी राईट अँगल म्हणजे राईट अँगल तयार करणाऱ्या ज्या दोन साईड आहेत त्या दोन्ही साईडची लेंथ किती असते हायपोटेनसपेक्षा 1/√2 एवढी असते. म्हणजे कसं पहा एक आपण हा 45 45चा समजा राईट अँगल ट्रायंगल घेतलेला आहे. हा ABC येथे 90चा, हा अँगल 45चा आणि हा पण 45 डिग्रीचा आहे. तर यामध्ये ज्या काटकोन करणाऱ्या बाजू असतात म्हणजे येथे 90 डिग्रीचा अँगल कोणत्या दोन साईड्सने तयार झाला AB आणि BC बरोबर आहे. म्हणजे AB आणि BC हा अँगल तयार झालेला आहे. तर या साईडचं मेजरमेंट किती असते पहा ABचं मेजरमेंट आणि BCचं मेजरमेंट या दोन्ही साईड्सचं मेजरमेंट किती असते 1/√2 इंटू हायपोटेनस म्हणजे काय होईल AC. येथे हायपोटेनस काय असेल AC असेल कारण तो 90 डिग्री अँगल समोरील साईड आहे म्हणजे हा हायपोटेनस आहे. हेच आपल्याला प्रूफ करायचं आहे. हा हायपोटेनस आहे. पहा AB आणि BC या दोन्ही साईड्सचं मेजरमेंट इक्वल असते हे पण लक्षात ठेवायचं आहे. कॉन्ग्रंट अँगल समोरील साईड या कॉन्ग्रंट असतील म्हणजे ह्या दोन साईड पण कॉन्ग्रंट असतील परंतु त्यांचं मेजरमेंट किती असेल हायपोटेनसच्या 1/√2 एवढ्या मल्टिपलमध्ये असणार आहे हायपोटेनसच्या. पहा प्रूफ पाहू आपण. पहा येथे आपण एक ट्रायंगल घेतला ABC त्यामध्ये हा अँगल 90चा आहे. A आणि C हे दोन्ही अँगल इक्वल आहेत हॅविंग इच मेजरमेंट 45 डिग्री बरोबर आहे. तर आता हे दोन अँगल इक्वल आहेत हा अँगल आणि हा अँगल. याचा अर्थ काय होईल ह्या इक्वल अँगल समोरील साईड इक्वल असतील म्हणजे हा ट्रायंगल कोणता होईल आयसोस्कल्स बरोबर आहे. आपण थेरम यापूर्वी पाहिलेला आहे. हे दोन अँगल इक्वल असल्यामुळे ह्या दोन साईड पण इक्वल आहे म्हणजे BC = AB आपण असं लिहू शकतो बरोबर आहे. आता बाय पायथागोरस थेरम आता येथे आपण पायथागोरस थेरम अप्लाय करू. येथे काय होणार आहे AB² आणि BC² हे दोघांची ॲडिशन घेतली आपण स्क्वेअरची तर ती किती असेल ह्या AC² एवढी बरोबर आहे.
म्हणजे AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर इक्वल टू हायपोटेनस स्क्वेअर म्हणजे AC स्क्वेअर. येथे हायपोटेनस कोणता आहे? AC. पहा AB स्क्वेअर ॲज इट इज. ह्या BCची व्हॅल्यू आपण काय पुट करू? AB पुट करू. म्हणजे इथे BC स्क्वेअर आहे त्याऐवजी आपण AB स्क्वेअर घेऊ शकतो कारण BC आणि AB इक्वल आहेत, बरोबर आहे. ह्या BC स्क्वेअरऐवजी आपण काय घेऊ? AB स्क्वेअर, कारण BC आणि AB इक्वल आहेत. म्हणजे BCचा स्क्वेअर घेतला काय आणि ABचा स्क्वेअर घेतला काय, दोघांची व्हॅल्यू इक्वलच होईल. म्हणजे आपण BC स्क्वेअरऐवजी AB स्क्वेअर घेतलेलं आहे आणि इक्वल टू AC स्क्वेअर, बरोबर आहे, कारण BC इक्वल टू AB. पहा AB स्क्वेअर प्लस AB स्क्वेअर म्हणजे काय होईल? 2 टाइम्स 2AB स्क्वेअर. 1 + 1 2AB स्क्वेअर होतील आणि AC स्क्वेअर. पहा AB स्क्वेअर म्हणजे काय होईल? हे AC स्क्वेअर आणि हे 2 या साईडचे या साईडमध्ये जातील. येथे मल्टिप्लिकेशनमध्ये आहेत, या साईडला आल्या डिव्हिजनमध्ये येतील, बरोबर आहे. मग आता आपल्याला स्क्वेअर रूट काढायचं आहे कारण ABची लेंथ पाहिजे आपल्याला. येथे स्क्वेअर नको आहे. मग स्क्वेअर रूट काढला आपण. AB स्क्वेअरचा स्क्वेअर रूट AB होईल, परंतु AC स्क्वेअर त्याचा स्क्वेअर रूट काय होईल? AC होईल. आणि 2चा स्क्वेअर रूट काय? 1 डिनोमिनेटरला असल्यामुळे काय होईल? √2, बरोबर आहे. याप्रमाणे आपला थेरम प्रूफ झालेला आहे. म्हणजे 45, 45, 90 या प्रकारचा जर राईट अँगल ट्रायंगल असेल तर त्यामध्ये एक लक्षात ठेवायचं, या दोन्ही साईड इक्वल असतात, इक्वल मेजरमेंटचे असतात आणि प्रत्येकाची लेंथ किती असते? हायपोटेनसपेक्षा. हायपोटेनसला जर आपण 1/√2 ने मल्टिप्लाय केलं, हायपोटेनसला 1/√2 ने मल्टिप्लाय केलं तर त्या साईडचं मेजरमेंट येते. समजलं मित्रांनो? धन्यवाद. पुढचा व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.